नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. माकडाचा खेळ करणारा मदारी बघितलाय ना? त्याला नेहमी जमुऱ्याची आवश्यकता असते. तो डुकडुक 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 वाजवतो. बोल जमुरे म्हणलं की बोलो वस्ताद म्हणतं ते. आणि मग असा जमुरा आणि वस्ताद मिळून खेळ करतात. गंमत अशी असते की जमुरा वस्तादचं ऐकल्याचं दाखवतो, जमुऱ्याची मजा घेतल्याचं वस्ताद दाखवतो. पण खरी गंमत अशी आहे की वस्ताद आणि जमुरा दोघं मिळून बघणाऱ्यांची मजा घेत असतात. उगाच आपल्याला वाटतं की दोघांच्या मध्ये वाद आहेत आणि ही सगळी गडबड होत असते. हा जमुरा आणि वस्ताद राजकारणात सुद्धा आवश्यक आहेत बरं का. म्हणजे इथेही माकडांचेच खेळ चालतात की कोलांट्या उड्या मारण्याचे. कोण इकडे तर कोण तिकडे, कोण तिकडे तर कोण आज इकडे, कोण कुठे चाललंय पत्ता लागत नाही. बडी काम का बंदर ते गाणं आहे ना आखे पिक्चर मधलं, तसा सगळा खेळ राजकारणात चाललेला आहे. आता असे बंदर बाळगावेच लागतात. मी मध्ये एक गोष्ट सांगितली होती बघा तुम्हाला एका माकडाची. असा खेळातलं माकड एका राजानी पाळलं. म्हणलं हे फार प्रशिक्षित आहे, याला आपण ठेवूया. मग राजानी माणसांपासून धोका आहे म्हणून प्रशिक्षित केलेलं माकड झोप लागल्यावरती मोडू नये यासाठी वारा घालायला ठेवलं. आता माकड वारा घालू लागलं आणि राजाच्या नाकावर बसली माशी. ती माशी माकडापेक्षा अवखळ, ती उठायलाच तयार नाही. यानं कपड्यानं हाणून बघितलं, अजून कशाने मारून बघितलं, ती काही उठत नाही. आता या माशीचा खात्माच करायचा हे माकडाने ठरवलं आणि हातात घेतली राजाची तलवार. तलवारीनं माशीला मारायला गेला आणि त्याच वेळेला नेमकी ती माशी नाकावरून उठली आणि राजाच्या नाकावर तलवार सपकन बसली. माकड पदरी बाळगलं की नाक कापल्याचा धोका येतो ना, ते राजाला नशिबाला आलं. गोष्ट संपली. आता पुढच्या विधानाचा या गोष्टीशी संबंध जोडून कुणी राजा, कुणी माकड आणि कुणी नाक कापलंय असं काही समजू नका. जमुरा, खेळ, माकड अशा अर्थाने मी बोलत होतो. राजकारणात सुद्धा असे खेळ चालू असतात. कोणत्याही वस्तादला जमुऱ्याची आवश्यकता असते आणि तो आपला शिष्य सोबत ठेवून नाटकातले माकडाचे खेळ घडवून आणत असतो. संजय राऊत तर काय तुम्ही म्हणजे असे हसताना तुम्ही सगळे की मला उगाच वाटतं की आपण हे नाव घेतलं. उद्धव ठाकरेंच्या सोबत संजय राऊत अशीच काही गंमत जम्मत करत असतात. हसू येतं मला कधी कधी, म्हणजे की हे असं कसं घडतं. आता जेव्हा या सगळ्या गोष्टी संजय राऊत घडवून आणत होते, म्हणजे काही बोलायचे नव्हते, काही म्हणजे वाटेल ते बोलायचे. म्हणजे तुम्हाला हे ज्ञान कुठून आलं? WHO सुद्धा तुमचा सल्ला घेतं, हे ज्ञान कुठून आलं? आता मला कळत नव्हतं ते उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत होते का इज्जत न कळण्या इतका सगळा तो प्रकार होता. काही बोला त्यातून उद्धव ठाकरेंचा पार इस्कोट करून टाकायचा हे त्यांनी ठरवलेलं होतं. स्वामी भक्ती दाखवण्याच्या नादामध्ये आपण खेळ करतो आहोत आणि हा खेळ लोकांसाठी एंटरटेन करणारा होतोय हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. शेवटी काय झालं हे कोणाचे ते कळलं नाही. हे शरद पवारांचे माणूस, उद्धव ठाकरेंचे माणूस, सामनाचे संपादक का अजून कशाचे काय कळलंच नाही आणि झाला ना खेळ. म्हणून संजय राऊत पदरी बाळगू नये असं राजकारणात बोललं जाऊ लागलं. बरं, एकदा पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं असताना सुद्धा पुन्हा एक संजय राऊत पदरी बाळगण्याची इच्छा आणखी एका माणसाला कशाला बरं व्हावी? सांगतो. कोण सांगतो? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार. अजित पवारांनी असाच एक आपल्या पदरी बाळगलेला व्यक्ती आणि त्यालाही प्रवक्ताच करून ठेवलं. काय विलक्षण योगायोग असतं बघा. ते म्हणजे अमोल मिटकरी. यांच्या बोलण्याला आधीच धरबंद नाही. मर्कटस्य सुरापानम तत्पश्चात वृश्चिक दंशनम. मग काय होईल ते होईल. त्याच्या हातात कोलीत मिळालं की ते जे काही गावाला अग्निफूल वाटत फिरतं ना, की मग ते रक्तपुष्प, अग्निफूल नाही रक्तपुष्प, ते होतं ना, ते मोगलीचा एक पिक्चर आला होता बघा ॲनिमेटेड, त्यात त्या जंगलात रक्तपुष्प घेऊन जातं आणि ते सगळ्या जंगलाला आग लावत सुटतं. तसं काही होण्याची जास्त शक्यता असते. दादा बऱ्या गुन्ह्या गोविंदानं कसं बसं काकाची साथ सोडून भाजप सोबत आले होते. उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद वाट्याला आलं होतं. ते एकनाथ शिंदेंनी गपचूप मान्य केलं होतं. हे सगळं मान्य केलेलं असताना त्या मीटकरींना, म्हणजे मीट नेहमी मी दीर्घ उच्चारतो बरं का, लक्षात यावं तुमच्या, त्या मीटकरींना काय गरज होती? ट्विट केलंय, मी
अजित अनंतराव पवार. ट्विट कोण करतोय? मी म्हणून अमोल मिटकरी. म्हणजे किती अद्वैत आहे बघा दोघांच्या मध्ये. म्हणजे हे शपथ घेणार, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की, शपथ घेणार ते लिहितायत मी हे. बर शपथ कुठं? ट्विटरवरती. ट्विटरवर राजभवनात करायची गोष्ट ट्विटरवरती करतात. आणि मग ही शपथ यांनी देऊन टाकली अजित पवारांना. हे काय बोलेल याचा नियमच नाही. म्हणजे मध्ये ते लोकांनी विचारलं, मिटकरी साहेब तुम्ही नेमके कोणत्या गटाचे प्रवक्ते? काय विचारलं तुम्ही? मिटकरी साहेब तुम्ही नेमके कोणत्या गटाचे प्रवक्ते? ते म्हणाले, तुम्ही असा प्रश्न मला विचारूच कसं काय शकता? तुम्ही म्हणला साधा प्रश्न आहे, तुम्ही शरद पवारांच्या गटाचे प्रवक्ते की अजित पवारांच्या गटाचे प्रवक्ते? तुम्ही दुसरं म्हणलात त्यांचे. अरे सांग ना बाबा. अजित पवार म्हणजे काय नवऱ्याचं नाव घेतल्यासारखं घेता येत नाही अशी स्थिती आहे, उखाण्यातच घ्यावं लागतं. दुसरा म्हणलात त्यांचे. आणि एवढा काय राग यावा, एवढा काय संकोच वाटावा? छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे ना की अजित पवारांनी राजकारणामध्ये घेतलेल्या निर्णयाचं मी अमोल मिटकरी समर्थन करतो आहे आणि त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहे भानगड? समजा अजित पवारच पलटले तर? ते गेले काकांच्याकडं आणि काकांनी पुन्हा यांच्या जीपीएल केली तर? जीपीएल काय हे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मी खुलासा करण्याची गरज नाही. पुन्हा जीपीएल झालं तर काय करायचं? उगाच असं जीपीएल व्हायला नको म्हणून दोन्ही डगरीवर हात ठेवत चालायला लागलं. पाय ठेवून चालतात ना, हात नाही, दोन्ही डोगरीवर पाय ठेवून चालायला लागलं की गडबड होणारच. आणि तीच गडबड नेमकी मिटकरींच्या सोबत होती. पण पदरी संजय राऊत बाळगला की घोटाळा जसा होतो उद्धव ठाकरेंचा जसा झालाय. सगळी माणसं तुटली हो. कुणी वेलविशर उरलं नाही, कुणी चांगलं बोलणारं उरलं नाही, कुणी चांगलं म्हणणारं उरलं नाही. आणि जो घोळ व्हायचा तो झाला. शेवटी उद्धव ठाकरेंना सत्तेच्या बाहेर जावं लागलं. एवढंच नाही तर आपला पक्ष गमवावा लागला आणि लोकाला गद्दार 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 म्हणत फिरावं लागलं. असं पदरी बाळगणं व्यक्तींना धोकादायक असतं. हे अजित पवारांनी ओळखायला हवं. अजित पवारांचे उद्धव ठाकरे होऊ नयेत. अजित पवारांनी आपल्या पदरी संजय राऊत बाळगू नयेत. मिटकरींसारखा माणूस अजित पवारांचंच नुकसान करील. राजकारणातले डावपेच खुलेपणानं सांगून खेळायचे नसतात, त्यांना गोपनीय ठेवायचं असतं. एवढंही साधं लॉजिक स्वामी भक्तीच्या नादामध्ये अमोल मिटकरींच्याकडे असू नये याचंच वाईट वाटतं. जाऊ दे, त्यांचं ते बोलणार आहेत ते बोलत राहतील. मला अजितदादांना सांगायचं आहे की अशा लोकांना डोके आणि संख्या वाढवण्यासाठी पदरी बाळगून आपण आपलं नुकसान करून घेता. पटलं असेल ठोका लाईक, करा कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.